चालू आहे. माती आखाडा 2 वरती लढती चालू आहेत. गुणफलक लाल 0 निळा 1 आहे. कोण होणार ब्रांज पदकाचा मानकरी? प्रदीप बोत्रे सर रिफरी. बाळासाहेब सोरेन एकेरी पटाला लागलेला आहे. प्रदीप बोत्रे पायावर नसतोय सातो पाटील उपस्थित होत आहेत. हार्दिक शाबास. प्रवीण कोण राजेवडे कोण हासिल करतोय तो? जेवढे आखाडा प्रमुख संभाजी निखाळजे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन होत आहे स्नेह रिसॉर्टचे सर्व आदरणीय अमोल पुन्हा शेठ चौधरी समोरासमोर पाटील कुस्तीला सहर्ष प्रारंभ. स्वागत. उद्योगपती आदरणीय महेशजी पंचाचा बराटे उपस्थित होत इशारा. आहेत. हार्दिक स्वागत. पॅसिव्हिटी प्लेट रांजणगाव नगरीचे नकारात्मक सरपंच कुस्ती. बबलू पाटील पाचुनकर उपस्थित होत आहेत. ऍक्टिव्हिटी हार्दिक प्लेट दिलेला स्वागत. आहे. 30 सेकंदामध्ये रेडला गुण हासिल करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस हजारो कर्मचारी प्रेक्षकांच्या नजरा अधिकारी यांना कुस्तीकडे विनंती आहे, लागलेल्या आहे. आपल्याला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिलेल्या कर्तव्यावरती आपण त्या ठिकाणी थांबायचंय अशा प्रकारची सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय नंदकुमार गायकवाड साहेबांकडून देण्यात येत आहे. एक गुण हासिल करण्याचा प्रयत्न चालू आहे. चाणक्य बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. या ठिकाणी उपस्थित होत आणखी आहेत एक वाघोली गुणाची वुमन्स कमाई कम्युनिटीचा सर्व बाळासाहेब महिला परिवार आपलं हार्दिक स्वागत. शाबास. शेवटचा 1 मिनिट. शाबास. कोण होतंय 70 किलो वजन गट माती आज विभागामध्ये प्रमुख मंचावरती ब्रॉन्झ पदकाचा आसन मानकरी. व्यवस्था अधोरेखित करण्यात आलेली आहे. अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काकासाहेब पवार, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. हे पहा, मुख्य मंचावरती शाबास. मान्यवरांची शाबास. दुहेरी आसन पटाला व्यवस्था लागण्याचा अधोरेखित प्रयत्न. करण्यात आलेली आहे. दीपकचा पण ते कृपया जाणलंय विनंती आहे. बाळासाहेबना. ज्या जागेवरती आपलं नाव टाकण्यात आलेलं आहे, अधोरेखित करण्यात आलेलं आहे, त्याच जागेवरती अतिथी मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. अन्यथा मुख्य मंचाच्या डावीकडे आणि उजवीकडे VIP आसन व्यवस्था आहे. आपण तुर्तास तिकडे जाऊन आसनस्थ व्हावं ही कळकळीची विनंती आहे. काही लाख मोलाचे सेकंद. शाबास. पुन्हा दुहेरी पटाला लागला होता दीपक. 70 किलो मध्ये सुवर्ण पदकाची लढत चालू आहे. सुमित कुमार बारसकर बीड लाल काशीमधील आणि सुतप्पा हिरगुडे कोल्हापूर आणि शहराचा निळा काशीमचा पैलवान. वेळ समाप्त. बघूया काही रिझल्ट येतोय ते. आणि पंचाच्या निर्णयानुसार बाळासाहेब चोरे बीड जिल्हा ब्रॉन्झ पदकाचा मानकरी. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद. चला VIP मंचावरती अतिथी मान्यवरांची आसन व्यवस्था अधोरेखित करण्यात आलेली आहे. अर्थात आसन व्यवस्थेवरती नावे टाकून आरक्षित करण्यात आलेली आहे. विनंती आहे, ज्या ठिकाणी आपलं नाव टाकण्यात आलेलं आहे अशा ठिकाणी आपण आसनस्थ व्हावं. जर आपली जागा अधोरेखित नसेल तर मुख्य मंचाच्या डावीकडे आणि उजवीकडे VIP कक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कृपया आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्हावं. मध्यंतराचा गुणफलक सुवर्ण पदकाची जी लढत चालू आहे. लाल 2 निळा 0. बीड विरुद्ध कोल्हापूर. सुमित कुमार विरुद्ध सत्तप्पा हिरगुडे. मंडळी, खऱ्या अर्थानं 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं बहारदार आणि दैदिप्यमान नियोजन करणारे वाघोली गावचे सुपुत्र, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय
रामकृष्ण अण्णा 70 किलो वजन हेमचंद्र घात. सातव पाटील सुवर्ण यांचं नियोजन पदक आवडलं असेल पदकाची लढत. तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. अशफाक तांबोळी सोलापूर जिल्हा लालपट्टीमध्ये उद्योगपती आणि संतोष बापू मोहोळ आपलं हार्दिक सुशांत स्वागत. देशमुख सोलापूर खऱ्या अर्थाने निळ्या मुळशी पट्टीमध्ये पॅटर्न या चित्रपटाच्या माती आखाडा माध्यमातून क्रमांक आपली स्वतःची 2 ओळख वरती. निर्माण करणारे सिने अभिनेते कोण विद्याबाई होणार? उर्फ रमेशजी परदेशी सुवर्ण आपलं या पदकाचा ठिकाणी हार्दिक मानकरी. स्वागत. सोलापूर विरुद्ध सोलापूर अशी सुवर्ण पदक आणि रौप्य पदकासाठी माती विभागामध्ये लढत सुरू होती. कोण बुलेट गाडीचा मानकरी ठरणार, कोण स्प्लेंडर गाडीचा मानकरी ठरणार. लाखो करोडो रुपयांच्या बक्षांची उधळण या स्पर्धेच्या माध्यमातून रामकृष्णांना सातव पाटलांच्या माध्यमातून केलेली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीनं अध्यक्ष रामदासजी तडस साहेब, कार्याध्यक्ष पैलवान संदीप बाप्पा भोंडवे, सरचिटणीस पैलवान योगेश भाऊ दोडके आणि त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं धन्यवादास पात्र आहे. अलोट अशी गर्दी आज या पैलवानांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं बजरंगबली वाघोलीला हजर आहे का याचा साक्षात्कार होऊ लागलेला आहे. शरण शरण जी हनुमंता तुझं आलो श्रीरामदूता, काय त्या भक्तीच्या वाटामध्ये धावावे असं बटा. शूर आणि धीर स्वामी काजी सादर तुका मने रुद्रांजनीच्या सुकुमारा, आज साक्षात बजरंगबली हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करू दोन्ही आणि बजरंगबलीचा जय जयकार करूया. बोलो बजरंगबली की. जन जन हात वर केले नाही, देव त्याला पुढच्या जन्मी हात देत नसतो आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही. एकदा हात वर करा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की जय नमो पार्वती पद हर हर महादेव. आता सगळी जागी झालेली आहेत. अवघी दुमदुमली वाघोली नगरी, अवघी दुमदुमली स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी आणि हा योग साधून आणला रामकृष्णांना सातव पाटील आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 गुणाची कमाई इकडं सोलापूरच्या तुषार देशमुखची. हे पहा स्टेडियम मध्ये आता परिस्थिती तुडुंब भरण्यासारखी झालेली आहे. पुन्हा स्टेडियमच्या बाहेर भरंदाज. स्टेडियमच्या पुन्हा बाहेर भरंदाज. चांगल्या प्रकारे आज स्क्रीन वरती आपणाला स्टेडियमच्या सरपंच समोरच्या मनोहर बाजूला नगर रोड निलेश मारणे काम पाहताय. मागे साईड पंच अक्षय वाघ दाखवण्यात येत आहे. त्या आणि ठिकाणी आखाडा आस्वाद घ्यावा. प्रमुख मनीष नामदेव. समीर दादा जाधवराव हार्दिक स्वागत. 97 किलो ब्रॉन्झ पदकासाठी लढत. पैलवान दत्तात्रयजी बराटे हार्दिक स्वागत. कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी, याचा विभाग फैसला सहकारी चालू साखर आहे. कारखाना विद्यमान संचालक अप्पासाहेबजी हंडाळ उपस्थित राहत आहेत. लक्ष्मण सहर्ष पाटील सोलापूर लाल कशीमध्ये तयार राहा. हर्षवर्धन लोमटे निळा कशोम ब्रॉन्झ पदक. दुसरा ब्रॉन्झ पदक ऋषिकेश पाटील प्रेक्षकांच्या लाल कशोम उत्कंठा शिखरावर अभिजित पोहोचलेले आहे. भोईर पुन्हा निळा भरंदाज. कशोम तयार राहा. पुन्हा भरंदाज. आणि संपलेल्या